लागलं नाही वाचलो आम्ही. कुत्रा अशा मागच्या टांगाला लागली गाडी धडकली. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता टाइम झाला 5:30 वाजले. घरातला किराण्याचा बाजार संपलेला आहे. मी भाऊ निघालो आणायला. चला भाऊ आहे ना, पेट्रोल टाकाय गेल्या गाडी. मी थांबले रोडला येऊन. तर मित्रांनो, काचमध्ये ना प्रत्येक प्रकारचं आहे ना कडधान्य ठेवलं, शेंगदाणे ठेवले, शाबूस तांदूळ ठेवले, डाळ ठेवली, सगळं ठेवले डिस्प्लेला. ओ भाई साहेब, ह्याच्यात किडं झाल्यात. तर मित्रांनो, काचत गाई ठेवली आणि रोज या गाईच्या ह्याच्यात ना पैसे टाकतात. वरती इथं पैसे टाकायचे. आम्हाला हायवेला कुत्रा आडवं गेलं. हो, लय बेकार वाचलो आम्ही. पाडलंच असतं आम्हाला. माझा तर जीव लय लाटपट झाला. हायवे रोड नाही आला का? तर मित्रांनो, अचानकच हायवे रोडला ना गपकेने कुत्रा आलो. नशीब त्या कुत्र्याच्या मागच्या बाजूला पायाला लागली, मध्यभागी लागली असते ना, डायरेक्ट रोडवरच पडलो असते मी. आणि मागून तेवढ्या गाड्या येत होत्या का नाही. बाळू मामाचीच कृपा. लागलं नाही वाचलो आम्ही. कुत्रा अशा मागच्या टांगाला लागली गाडी धडकली. पण कुत्रा दिसलं सापडलं. अगं ते कुत्र्याचं चाललंय ना असं. फडलं का काय माहिती. नाही बाई, त्याच्या मागच्या पायाला लागलं. आमची जर गाडी मध्ये भागी पोटात धडकली असतं नाही तर आम्ही डायरेक्ट मेन रस्त्यावर पडलो असतो. माझं तर काळज असं लट्ट झालं बाई. हसतोय यो, लय हसतोय यो. तर हलका हलका पाऊस चालू झाला आणि त्याच्यातच नेमकं ती कुत्रा आडवा. लय हसू येऊ राहिलं आणि एक रडू येऊ राहिले. तर मित्रांनो, एवढी झोप आली का नाही आता. पण आता आहे ना, ती ह्या टायमिंगला झोपत नाही, त्याच्यामुळे झोपून द्या ना पप्पा. मग काय चल झोपायचं आता. मग परत संध्याकाळी झोपायचं, जेवलं गोळी काय झोपायचं. लय सर्दी आणि डोक्याने लय असली कणकणी आली का नाही, हात पायाला तर गोळा आला. तर मित्रांनो, पादरा किडा आहे. कसला उंच करून बसलाय. त्याला हात जरी लावला का नाही, तो लगेच वास सोडतो. त्यांचं एक पिल्लू मेलं ना. पण कसं काय तू पाहिलं होय? हा खाली पडलं. हा, त्या दिवशी खाली पडलं होतं. मग इथं पिल्लू पडलं होतं, मुंग्या लागलं होतं. ते पक्षी एवढा शोधत होता का नाही, लय कासावीत झाला होता. खिडकीत आहे? हा, खिडकीत आहे. खिडकीत काही त्या देवळ्यांनी तिथल्या तिकडल्या देवळ्यांनी. इथं आता पक्षी आला होता. इचू काटा नाही जावं म्हणून इथं नारळाच्या शेंड्या आणि इकडं पण नारळाच्या शेंड्या लावल्या. आणि बरोबर वरती पक्षी बसलाय, पक्ष्याचं पिल्लू. पक्ष्याने चोचत काहीतरी आणलंय. खाली बस. बघा ना आता बघा. खाली बस. पप्पांनी इथंच थांबलं. आला 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 आला. एका पक्ष्याच्या तोंडात दिलं, एका पक्षाला परत खायला आणाय गेलं. हे आरामात गेम खेळतोय. आधी ती इकडं मोबाईल मागते. नाही काही नाही. हे नाही घेत मी बाबा, मला मारतात दोघे. गाडीची चावी ठेवती तर तुडची. जेवला का? काय खाल्लं? भात खाल्ला का? त्याला इथंच आलं होतं. सुपली किरसनी खाली किडा होता. किडा आला, किडा. किडा आलाय घरात. मधमाशी मधमाशी कुठे इथं इथं. येऊ नाही बेत कुणाला. ते आला का बघतोय लगे. कुठे गेलती आई? राधिका किची तर सर्द्या गोळी आणायची होती. कुठं ठेवली होती? अरे वर होती कपाटावर. किती वेळ वाट बघतोय आई? अरे तिच्या टेम्पोत आला नव्हता बाळा. हे हे काय
जेवणाचं खाली आता खिडकी नको उघड, खिडकीचं सगळं कापूस काढून टाकलाय, इथलं सगळा कापूस तू काढलाय. खिडकी एका बाजूला जात्या, काढू नको. चल काय भेटणार काय माहिती. सगळे झोपल्यात आता घरी, बाई आणि ती झोपल्यात, सगळे झोपल्यात. काय करते बघ ना. नाही काय करत. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.